मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये काम करत असते. ती आता खूप चिडलेली असते, कारण अर्जुन न जेवताच आता गेलेला असतो. एवढ्या प्रेमाने सायलीने त्याच्यासाठी हिरव्या रंगाचं म्हणजे पालकाचं थालीपीठ बनवलेलं असतं आणि तरीही अर्जुन न जेवता गेल्यामुळे सायलीचा राग अनावर झालेला असतो आणि ही गोष्ट घरातील सर्वांच्या नजरेस येते. त्यामुळे ती आता भांड्यांची आदळापट करत पटपट आपलं काम उरकून घेत असते आणि त्याचवेळी विमल विचारते, सायलीताई, मी काही मदत करू का? मग सायली जरा रागातच म्हणते, नको. त्याचवेळी पूर्णाजी हे पाहतात. मधुभाऊ पूर्णाजी तिच्यावर हसतात. मग आता पूर्णाजी म्हणतातच की आज नवरा न ऐकता न जेवता गेला आहे आणि म्हणूनच घरातील वातावरण खूप गरम आहे हा मधुभाऊ. तेव्हा मधुभाऊ सुद्धा हसतात. सायली सर्वांच्या बोलण्याकडे अगदी दुर्लक्षच करते. त्यातच अर्जुन आणि त्याचबरोबर चैतन्य हे दोघेही तेथे येतात. तेव्हा मधुभाऊ मोठ्यानेच म्हणतात, अहो जावई बापू, या या, आम्ही तर तुमचीच वाट पाहत होतो. अहो तुम्हाला 100 वर्ष आयुष्य, कारण तुमचीच आठवण आत्ता आम्ही काढली होती. तर सायलीला समजतं की अर्जुन आला आहे. ती त्याच्याकडे आता दुर्लक्षच करते. त्यानंतर आता वेळी मधुभाऊ विचारतात, काय हो जावई बापू, आज जरा लवकरच आलात? त्यानंतर पूर्णाजी विचारतात, काय रे, तू बाहेर गेला होतास ना, मग जेवला की नाही? तेव्हा अर्जुन मात्र काहीच बोलत नाही. चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो. तर सायलीसुद्धा अगदी हळूच अर्जुनकडे पाहत असते, जेणेकरून अर्जुनने काहीतरी बोलावं असं तिला वाटत असतं. आता अर्जुन काहीच बोलत नसतो. तो जेवला की नाही हे सायलीला आता जाणून घ्यायचं असतं. म्हणूनच ती आता त्याच्याकडे रागातच पाहत असते. परंतु त्याचवेळी आता सायलीच्या हातातून काही भांडी खाली पडतात. तेव्हा ती खूपच स्वतःवर चिडते आणि म्हणते, ही चमच्या वाटीसुद्धा अर्जुन सुभेदारांच्या बाजूनेच आहेत असं वाटतंय. आता सर्वजण मिळून ना मला छळा, माझा कुणीच विचार करू नका, असं म्हणून ती पुन्हा आपलं काम करू लागते. अर्जुनला खरं तर जाणून घ्यायचं असतं सायली जेवली की नाही. मग आता तरीही तो काहीच बोलत नसतो. एकदम शांत असा उभा असतो. त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, मधुभाऊ, अहो दुपारची थालीपीठं अगदी खमंग झाली होती हो की नाही? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मी तर अगदी तुडुंब जेवले बर का. तेव्हा आता लगेच चैतन्य म्हणतो, कुठे अगं पूर्णाजी, मला फक्त एकच तुकडा खायला मिळाला आणि मला अजून खायचं होतं, असं म्हणून तो अर्जुनकडे पाहतो. तर अर्जुन जरा रागातच चैतन्याकडे पाहत असतो, म्हणून जरा चैतन्य गप्पच बसतो. त्यावेळी आता, पण मी बाहेर गेलो होतो तेव्हा सँडविचेस खाल्लं आहे असं चैतन्य म्हणतो. मी म्हटलं होतं अर्जुनला की खा म्हणून, परंतु त्याने काहीच खाल्लं नाही. अर्जुनसुद्धा सकाळपासून उपाशीच आहे हां, असं जरा तो मोठ्यानेच म्हणतो, जेणेकरून सायलीला ऐकू येईल की अजूनही अर्जुन उपाशीच आहे. तेव्हा सायलीला समजतं की अर्जुनसुद्धा अजून जेवला नाहीये, तरीही ती त्याच्याकडे दुर्लक्षच करते. मग पुढे पूर्णाजी म्हणतात, मधुभाऊ, या घरात असे नवरा बायको आहे ना की एक जेवला नाही तर दुसराही जेवत नाही. म्हणजे बायको जेवली नाही ना तर नवरासुद्धा जेवत नाही. तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो, कारण त्यालाही समजतं की सायली अजून जेवली नाहीये. म्हणूनच आता तो खूप खुश होतो आणि चैतन्याकडे पाहून हसतो. पुढे आता पूर्णाजी म्हणतात, या नवरा बायकोच्या पोटामध्ये एकही पालकाच्या थालीपीठाचा घास गेला नसला तरीही जेवणबाई माझ्या अंगावर आले, असं आता त्या म्हणतात. त्यावेळी अर्जुन विचार करतो की पालकाचं थालीपीठ म्हणजे ग्रीन, हिरव्या रंगाचं थालीपीठ, असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतच राहतो की सायलीने काही ना काही आज हिरव्या रंगाचं बनवलंय. म्हणजेच त्याला समजतं की सायलीच्या मनात माझ्याबद्दलही थोडं का होईना प्रेम अजूनही आहे. म्हणूनच तो खूपच खुश होतो. पुढे आता पूर्णाजी म्हणतात की चला मी आता आराम करते जरा. मग मधुभाऊ म्हणतात, मी सुद्धा माझ्या रूममध्ये आहे, जरा एक पुस्तक वाचायला घेतलंय, तेवढं वाचूनच टाकतो आज. मग आता विमल म्हणते, पूर्णाई, मी सुद्धा तुमच्या रूममध्ये येते हा, थोडी साफ करून द्यायची आहे ना रूम म्हणून. तेव्हा पूर्णाजी ठीक आहे असं म्हणतात. तर आता अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. त्यानंतर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे सारखंच पाहत असतात. अर्जुन खूप प्रेमाने गालात हसतच सायलीकडे पाहत असतो. चैतन्य आता त्या दोघांकडेही पाहत राहतो आणि मनातच म्हणतो की चालू दे आता यांचं, असं म्हणून तो अर्जुनला सांगतो की अर्जुन, मी माझ्या रूममध्ये आहे रे, कारण देसाई
केसवर, आता मी माझं माझं काम करतो, चालू द्या हां तुमचं, असं म्हणून तो त्या दोघांवर हसतो आणि तेथून जातो. तेव्हा घरातील सर्वच जण आता आपापल्या रूममध्ये गेल्यानंतर अर्जुन लगेच आता सायलीजवळ जातो. तिच्या हातात असणारं चमचा, कापड हे हळूच खाली ठेवतो आणि तिच्यावरून नजरही हटवत नाही. कारण त्याला माहीत असतं की सायलीचंही माझ्यावर प्रेम आहे. कारण तिने हिरव्या रंगाचा पराठा केलाय. हिरव्या रंगाची साडी नेसली नाही म्हणून काय झालं, तिने एवढं तरी केलंय हेच अर्जुनला पुरेसं असतं आणि म्हणूनच तो खूप प्रेमाने तिचा हात अगदी हातात घट्ट पकडतो. तिच्याकडे अगदी प्रेमाने पाहतच राहतो. तिने जो कमरेला पदर खोचलेला असतो तो पदर पटकन काढतो. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याच्यामध्ये अगदी हरवून जाते. अर्जुन सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. इशारा करून डायनिंग टेबलकडे चल असं म्हणतो. सायली ही गालात हसते आणि अर्जुनच्या अजूनच प्रेमात पडते. कारण अर्जुनने खूप प्रेमाने हे सगळं काही केलेलं असतं आणि तिला अगदी प्रेमाने जवळ घेत तो आता खुर्ची बसायला देतो. सायली त्याच्याकडे पाहतच खुर्चीवर बसते. अर्जुन स्वतः आता तिच्यासाठी ताट तयार करतो. त्यावेळी आता दोघेही एकदम शांत असे बसलेले असतात. तेव्हा अर्जुन अगदी प्रेमाने सायलीला विचारतो की भूक लागली आहे. मग आता सायली आपली मान डोलावते आणि म्हणते हो. अर्जुन तिला आता पुन्हा म्हणतो मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. तेव्हा सायली अगदी गोड शब्दातच म्हणते मी सुद्धा काहीच खाल्लेलं नाहीये. अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि एक घास घेतो आणि तिला भरवणार असतो. तेव्हा सायलीला आता आश्चर्यच वाटतं की अर्जुन स्वतः मला घास भरवतोय. मग आता ती खूपच खुश होते आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. त्याचवेळी आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि मनात विचार करत असतो की मिसेस सायली या सकाळपासून माझ्यासाठी उपाशी राहिल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी ग्रीन रंगाची साडी नाही नेसली तरीही त्यांनी माझ्यासाठी हे ग्रीन रंगाचं थालीपीठ तरी बनवलंय. मी अजून कोणत्या सेन्सची वाट पाहतोय मला माझंच कळत नाही आणि मला 100% खात्री आहे त्याही माझ्या प्रेमात पडल्यात असं म्हणून तो आता गालातच हसतो आणि सायलीमध्ये अगदी हरवून जातो. सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. मनात अर्जुनबद्दलच विचार करत असते कारण त्याच्यावरून तिची नजरही हटत नाही. तो आता एवढी आपली केअर करतोय यातूनच त्याचं प्रेम दिसून येतं हे सायली आता मनाशी म्हणत असते. अर्जुन तिला आता पालकाचा पराठा भरवत असतो. ती तो पराठा हातात घेते आणि लगेच त्याला भरवते. तेव्हा अर्जुनला आता खूपच छान वाटतं. तिला पराठा भरवत असताना सायली आता अगदी त्याच्यामध्ये हरवून जाते. मग आता ती मनातच विचार करते माझ्यावर प्रेम असल्याशिवाय असे कसे हे उपाशी राहतील. का रागवले होते हे देव जाणे, परंतु मी उपाशी आहे हे समजल्यानंतर त्यांचा राग कुठच्या कुठे पळून गेला. हे त्यांचं माझ्यावरचं प्रेमच असेल ना असं म्हणून ती खूप लाजते आणि त्याच्याकडे पाहत असते. दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. एकमेकांबद्दल मनातच बोलत असतात. आता त्या दोघांनाही कळून चुकलेलं असतं की आपल्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. त्या प्रेमाची जाणीव त्यांना आता झालेली असते. तेव्हा ते दोघेही आता पालकाचा पराठा हातात घेतात आणि एकमेकांना पटकन भरवतात. त्यावेळी आता अजूनच सायलीला हसू येतं आणि अर्जुनला देखील. मग आता दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवत जेवण करत असतात. तर दुसरीकडे नागराज आता खूप भडकलेला असतो. तो आता प्रियाला म्हणतो की आज कसा बसा मी वाचलोय. त्यावेळी आता प्रिया म्हणते उगीचच तुम्ही शहाणपणा करू नका आणि उगीच जास्त खुश होऊ नका कारण आपल्यावरचं संकट टळलेलं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की आजचं संकट फक्त उद्यावर ढकललं गेलं आहे. कारण किल्लेदार काय म्हणाला माहिती आहे ना त्या आर्टिस्टला की प्रतिमाला बरं वाटलं ना पुन्हा ये तू इकडे स्केच काढण्यासाठी. तेव्हा नागराज म्हणतो हो ते तर बरोबरच आहे. मग आता ती म्हणते जर महिपत अडकला तर आपणही गेलो कामातून. त्याचवेळी नागराज म्हणतो हो मला माहिती आहे ग, सगळं काही माहीत आहे. या गुंत्यातला एक जरी धागा दादाच्या हाती लागला ना तरीही तो असा चुटकीसरशी सोडवेल कारण दादा खूप हुशार आहे. अजून तू त्याची हुशारी पाहिली नाहीये.
मग माझं आणि तुझं आपल्या दोघांचंही आयुष्य कुठे जाणार तर जेलमध्ये. त्याचवेळी आता नागराज खूप घाबरलेला असतो, कारण आता रविराजने पुढे सगळ्या काही गोष्टीचा निकाल लावायचं ठरवलंच आणि सर्व सत्य प्रतिमाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाच, तर आपलं काही खरं नाही हे नागराजला आता कळून चुकलेलं असतं. आणि काहीही झालं तरी दादा हार मानणार नाही, कारण प्रतिमा म्हणजे त्याचा श्वास आहे, त्याचा जीव आहे. आणि प्रतिमाच्या बाबतीत जर कुणी घातपात करण्याचा प्रयत्न केला तर दादा अजिबात त्याला सोडणार नाही, नरक यातना भोगायला लावेल असं नागराजला माहीत असतं. त्यामुळे यावेळी तर तो आता खूपच घाबरून असतो आणि प्रियाला तसे संकेतसुद्धा देत असतो की प्रिया आपलं खरंच काही खरं नाही. मग आता प्रिया चवताळून धावतच पुढे येते आणि म्हणते, ओ नागराज काका, मला तुमचं माहीत नाही, कारण माझं पूर्ण आयुष्य अजून बाकी आहे. ते मला आता व्यवस्थित जगू द्या, कारण आज आपण वाचलोय ना ते फक्त प्रतिमामुळे, आणि उद्या पुढे जाऊन तिच्याचमुळे आपली वाट लागेल. तेव्हा नागराज आता रागातच म्हणतो, उद्या ती जिवंत असेल तर ना. मग आता प्रियाला हसू येतं. वेळी ती आता प्रतिमाच्या मरण्याची वाट पाहत असते आणि त्याचबरोबर नागराज सुद्धा. आता स्वतःच्या मार्गामध्ये अडथळा असणारा प्रतिमा नावाचा काटा कसा दूर करायचा हे बरोबर त्या दोघांनाही माहीत असतं, आणि म्हणूनच ते दोघेही पुन्हा प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करतात. पुढे नागराज म्हणतो, आजचा प्लॅन फेल झाला म्हणून काय झालं प्रिया? अगं आज काहीही करून संध्याकाळी प्रतिमाला मुक्तीही मिळायलाच हवी. तेव्हा जे काल रात्री नाही घडलं ते आज रात्री कन्फर्म घडणारच, असं रागातच प्रिया म्हणते. त्यानंतर आता प्रतिमा तिच्या रूममध्ये असते. रविराज तेथे तिच्या शेजारी बसलेला असतो. मग आता नाटकं करत नागराज आणि प्रिया हे दोघेही ठरल्याप्रमाणे म्हणजे त्यांच्या प्लॅनप्रमाणे तेथे येतात. प्रियाच्या हातात जेवणाचं ताट असतं, तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. नागराज तिला इशारा करतो की या प्रतिमाला काहीही करून आज खायला लावायचं म्हणजे लावायचंच. त्यामुळे आता प्रतिमावर खूप प्रेम असल्यासारखं नाटक करत प्रिया आता म्हणते, आई तुला बरं वाटतंय ना गं? मग आता प्रतिमा नाही असं म्हणते. तेव्हा बघ मी तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे, जेवण घेऊन आली आहे, एवढा थोडा वरण भात खाऊन घे बरं, असं लाडातच येऊन आईला ती म्हणत असते. तेव्हा प्रतिमा आता नकार देत म्हणते की नको, मला जेवण करायचा मूडच नाही आहे. तेव्हा आता प्रिया नागराजकडे पाहते. त्या दोघांनाही प्रचंड राग येतो, कारण आपला प्लॅन आता फ्लॉप होतो की काय याचीच भीती त्या दोघांना वाटत असते, आणि म्हणूनच ते आता काहीही करून आजचा प्लॅन फेल व्हायला नको यासाठी जबरदस्ती करत लगेच प्रतिमाला म्हणत असतात की थोडं तरी खाऊन घे प्लीज. तरीही प्रतिमा नकारच देते. मग आता प्रियाचा आणि नागराजचा नाईलाज होतो. तेव्हा प्रिया म्हणते, आई तुला माझ्या हातून खायचं नाही आहे वाटतं. मग आता प्रतिमा म्हणते, तसं काही नाही आहे तन्वी, तू समजून घे जरा. मग आता नागराज म्हणतो, तन्वीने एवढं प्रेमाने तुझ्यासाठी जेवण आणले आणि तरीही तू वहिनी जेवत नाही, असं कसं गं? तिला किती वाईट वाटेल. ती तुझी सतत काळजी करत राहते आणि तू तिला प्रत्येक गोष्टीसाठी असा नकार देत असते. मग कसं तुमच्या दोघांमधील ते बॉन्डिंग सुधारणार? असं म्हणून तो आता खूपच असं लाडीगोडी लावल्यासारखं बोलत असतो. तेव्हा रविराज आता म्हणतो की दे माझ्याकडे ते ताट. तेव्हा प्रिया आता म्हणते, हो बाबा आता तुम्हीच भरवा बरं आईला. मग आता असं म्हणून आता ती त्याच्याकडे ताट देते. तर आता रविराज म्हणतो, घे ना थोडं खाऊ ना गं. मग प्रतिमा म्हणते नकोच. ती आता नकारच देत असते. त्यामुळे आता नागराज विचारतो, अगं वहिनी, मी सुमनला सांगू का दुसरं काहीतरी बनवायला तुझ्या आवडीचं असं? तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नको, सुमनला उगीच त्रास नको आहे, मी हेच जेवते, असं म्हणून ती आता रविराजच्या हातातून लगेच ते ताट घेते आणि स्वतः जेवण करणार असते. तेव्हा आता रविराजलाही छान वाटतं की प्रतिमा आता जेवण करतीये, ती उपाशी राहायला नको. हा प्रतिमाने आता पहिला घास खाताच जिकडे प्रिया आणि नागराजच्या मनात आनंदाच्या उकळ्याच फुटू लागतात. दोघेही आता खूपच खुश होतात, एकमेकांना इशारा करतात आणि प्रतिमाकडे पाहू लागतात. त्यानंतर प्रतिमा आता तो सर्व वरण भात खाऊन घेते. तेव्हा प्रियाला एवढा आनंद होतो की विचारू नको, त्याचबरोबर नागराजला सुद्धा. मग आता प्रतिमा लगेच तिचं ताट घेऊन चाललेली असते. तेव्हा
प्रिया म्हणते, राहू दे ना गाई, मी घेऊन जाते ताट. आणि एक काम कर, आता तू शांतपणे झोप हा, आणि इकडे वरच झोप, अशी खाली झोपू नको, मी तुझी मुलगी आहे ना. मग आता रविराज देखील म्हणतो, हो प्रतिमा, अगं तुझी ही हक्काची खोली आहे आणि तू अशी खाली जमिनीवर झोपतेस, आम्हालाही ते बरं वाटतं का, सांग बरं. तेव्हा ती आता ठीक आहे असं म्हणते आणि मी वरच झोपेन असं सांगते. रविराजला आनंद होतो. तेव्हा प्रिया आता म्हणते, आपलं कामच झालं अगदी, मगाशी डाव फसला म्हणून काय झालं, आता आपलं प्लॅनप्रमाणे सगळं काही पुढे घडेल हाच विचार ती आता करत असते आणि नागराजकडे पाहून गालात हसत असते. नागराज देखील आता हसत असतो, कारण आता सगळं प्लॅनप्रमाणे घडणार असतं. इकडे अर्जुन आणि सायली आता दोघेही रूममध्ये असतात. आता रूममध्ये खूपच असं रोमॅन्टिक वातावरण असतं, कारण अर्जुन आता तेथे खुर्चीवर बसून पुस्तक वाचत असतो. तर आता सायली ही लगेच त्या दोघांच्यामध्ये बेडवर तिथे उशा ठेवत असते. पण आता तिचं सर्व लक्ष अर्जुनकडे असतं आणि अर्जुनसुद्धा पुस्तक न वाचता आता सायलीकडे पाहत असतो. आता दोघेही एकमेकांकडे सारखे पाहत असतात आणि आपली नजर चोरत असतात. अर्जुन गालात हसत असतो, तर सायलीसुद्धा अगदी प्रेमाने त्याच्याकडे पाहत गालात हसत असते. दोघांनाही एकमेकांकडे पाहण्याशिवाय दुसरं काही सुचत नसतं आणि दोघेही अगदी एकमेकांच्या प्रेमात अगदी बुडून गेलेले असतात. तेव्हा आता त्या दोघांना खरं तर प्रेम व्यक्त करायचं असतं, पण अगोदर पुढाकार कोण घेणार हाच विचार दोघेही आता करत असतात. मग आता सायली बेडवर जाऊन बसते आणि हळूच अर्जुनकडे पाहते. अर्जुनसुद्धा पुस्तक न वाचता हळूच अगदी प्रेमाने सायलीकडे पाहतो आणि पटकन आपली नजर दुसरीकडे करतो. सायली आता खूपच गोड लाजते आणि त्या दोघांच्या नजरेचा खेळ खूप वेळ आता असाच चाललेला असतो. त्याचवेळी सायली आता लगेच गाणं म्हणू लागते की, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. मग आता अर्जुन हा गालातच हसतो आणि सायलीकडे अजून खूप वेळ पाहत राहतो. त्याला आता समजतं की सायली त्या दिवशी जे गाणं म्हणत होती ते आता गाणं माझ्यासाठीच होतं, कारण तिला तिच्या मनातील भावना माझ्यासमोर व्यक्त करायच्या होत्या आणि एवढ्या डिफिकल्ट गाण्यामधून त्या त्या भावना व्यक्त करत होत्या. परंतु तेव्हा मला त्या गाण्याचा अर्थ समजला नाही, पण आत्ता मला समजतोय सायलीला नक्की काय म्हणायचंय. त्यांचंही माझ्यावर खूप प्रेम आहे असं त्यांना म्हणायचं असेल. वेळी सायली त्याच्याकडे पाहते. मग सायली आता पुढचं गाणं गाऊ लागते. अर्जुन अगदी सायलीच्या प्रेमामध्ये आखंड असा बुडालेला असतो. मग त्याला आता खात्री पटलेली असते 100% की सायलीचं माझ्यावर प्रेम आहेच, फक्त ती व्यक्त करत नाहीये. तो आता पुस्तक तेथेच ठेवतो आणि पुन्हा बेडवर जाऊन बसतो. सायली आता दुसरीकडेच पाहते, कारण अर्जुन एवढ्या प्रेमाने तिच्याकडे पाहत असतो ना, तिलाही अगदी लाजल्यासारखं होतं. तिचे लाजूनच गाल अगदी लाल लाल होतात आणि अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. आता तिच्याच लक्षात नसतं तिने ब्लँकेट हे कुठे ठेवलंय, म्हणूनच अर्जुन आता तिला इशारा करून दाखवतो की तू कुठे ब्लँकेट ठेवलंय. मग आता सायली भानावर येते आणि म्हणते, सॉरी हा. अर्जुन आता इशारा करूनच म्हणतो, काही हरकत नाही, मी ठेवतो, असं म्हणून तो स्वतः आता ब्लँकेट ठेवतो. तेव्हा आता सायली तेथून उठते आणि आरशासमोर जाऊन उभी राहते. वेळी आता झोपायची वेळ झाली म्हणून ती बांगड्या काढून ठेवते आणि कानातले सुद्धा काढत असते. अर्जुन मात्र अजूनही तिच्याकडे पाहतच राहतो. मग आता तीही हळूच प्रेमाने त्याच्याकडे पाहते. तेव्हा अर्जुन आता लगेच पुस्तक हातात घेतो आणि उलटं पुस्तक धरत तो असा वाचण्याचं फक्त नाटक करतो. हातातल्या बांगड्या काढून होतात तेव्हा सायली आता कानातले काढत असते आणि अर्जुनकडे पाहत राहते. त्यावेळी अर्जुनने आता उलटं पुस्तक धरलेलं असतं आणि त्याच्याही ही गोष्ट खरं तर लक्षात आलेली नसते. मग आता सायली त्याच्याकडे पाहते, गालात हसते आणि हळूच त्याच्याजवळ जाते आणि तेथे गेल्यानंतर अर्जुनला आता काय करावं हे सुचत नाही, कारण सायली आता कशासाठी इथे आली असेल हा प्रश्न त्याला पडतो आणि मग तो नजरेनेच विचारतो, काय. तेव्हा सायली म्हणते, सर मला अजून एक गोष्ट कळाली नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, काय. मग आता ती विचारते, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विचारा ना, मी देतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. सायली हसतच विचारते, सर
पुस्तक असं उलटं कसं वाचतात. तेव्हा अर्जुन त्याबद्दल विचार करतो की आता पुस्तक उलटं कसं वाचत असतील. मग आता तो त्याच्या पुस्तकाकडे पाहतो तर त्याचं स्वतःचंच पुस्तक उलटं असतं. म्हणून तो आता पटकन ते सरळ करतो आणि हसतच सायलीकडे पाहत असतो. आता त्याला पूर्णपणे समजलेलं असतं ना की सायलीला काय म्हणायचे, कारण मी सायलीकडे पाहण्यात एवढा दंग झालो होतो की मला माझं समजलं नाही पुस्तक सरळ धरलंय की उलटं धरलंय. तेव्हा तो सुद्धा डोक्याला हातच मारून घेतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली देखील आता त्याच्यावर खूप हसते. तेव्हा तो आता डोक्यालाच पुस्तक मारून घेतो आणि तिच्याकडे पाहतच राहतो, कारण तिचं हे खळखळून हसणं त्याला खूप आवडत असतं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असते आणि त्यानिमित्तानेच घरातील सर्वजण त्या दोघांना खास असं सरप्राईज देतात. आता ते सरप्राईज दिल्यानंतर ते दोघेही खुश असतात आणि दोघेही केक कट करतात. परंतु आता सायली ही केक कट करत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडते. त्यामुळे अर्जुन आता खूप घाबरतो. मधुभाऊंना खूप टेन्शन येतं की सायलीला नक्की काय झालं असेल, ती अशी चक्कर येऊन का पडली असेल. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.